मारणारा कोणीच भेटणार नाही. नागेश्वर सोड त्याला, सोडायचं त्याला मुकाट्याने सोड. सगळ्यांना बघून घे. बाबा कोण आहात तुम्ही आणि त्या नागेश्वरला बघून तर काय ते? त्या कुत्र्याचं नाव माझ्या समोर घ्यायचं नाही. त्याचं नाव ऐकत माझी तळपायाची आग मस्तकात जाते. तो चला कसाच मरेल. बाबा तुमचं नाव काय? मी कुणाचा बाबा नाही. लोक मला वेडा म्हणतात. मला दगड मारतात. पण माझ्या लहान लहान पोरं कुठे गेले असते. मला केलं पाहिजे. तुला माझे मुलं दिसले का? माझे मुलं दिसले का? बाबा जरा शांत व्हा. हे बघा बाबा आपण शोधू तुमच्या मुलाला. शांत व्हा. त्या बाबांबद्दल तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे हा जो नागेश्वर आहे ना, त्यांनी यांची जमीन हडपून त्यांचं आयुष्य बर्बाद केलंय. एवढंच नाही तर खुनाच्या खोट्या गुन्ह्याखातर त्यांना 20 वर्षासाठी जेलामध्ये शिक्षा भोगावी लागली. त्यावेळेस त्यांना 3 वर्षाचा मुलगा आणि 1 वर्षाची मुलगी होती. आणि ते जेलमध्ये गेल्यामुळे त्या लेकरांचं काय झालं असेल या चिंतेने त्यांच्या डोक्यावर खूप मोठा परिणाम झालाय दादा. तेव्हापासून ते असे वेड्यासारखे वागतात. ताई तुम्ही यांच्याबद्दल मला बरीच माहिती दिली. यापुढे आपण दोघांनी मिळून यांच्या मुलांना शोधूया. नक्कीच. ते माझी मुलं खेळत आहेत. इकडे काय आज की ताजा खबर, आज की ताजा खबर, आज की ताजा खबर. असंच उद्या चौकात मुलं ओरडतील. बस शिवानी या नागेश्वर बरोबर पंगा घेतलायस ना तू. आता बघ तुझी अब्रू कशी बेअब्रू करतो ते. आता तुझे लक्तर नाही पेशीवर टांगले ना आणि चौकात हा आवाज आला तर नावच सांगणार नाही नागेश्वर म्हणून. आज की ताजा खबर, आज की ताजा खबर.